आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 75. दुपारची वेळ होती. गार्गी आपल्या बुटीकमध्ये बसून काही स्केचेसवर नजर फिरवत होती आणि मीरा तिची असिस्टंट काहीतरी शिवत होती. पण गार्गीचं मन सकाळपासून थोडं अशांत होतं. कार्तिकने त्या विषयाच्या खोलात जायला मना केलेला तिला आणि आता काय करावं हेच तिला कळत नव्हतं. दादासाहेबांनाच भेटून बोलता आलं तर ते कदाचित पक्षपातीपणा न करता बोलू शकतात. हो, ते एकमेव आहेत घरात आणि कदाचित त्यांच्याशी बोलूनच काहीतरी होऊ शकेल. ती त्याच विचारात होती. एवढ्यात डोअर वाजलं. बुटीकच्या आवाजात अचानक आलेला पाहुणा पाहून गार्गीच्या काळजाचा ठोका चुकला. निधी काकू अत्यंत डामडौलात आत शिरल्या होत्या. त्यांना तिथं पाहून गार्गीच्या चेहऱ्यावर अर्थातच आश्चर्याचे भाव उमटले. ओ निधी काकू, तुम्ही आणि इथे? गार्गीने उभं राहत विचारलं. निधीने आपला महागडा गॉगल काढत संपूर्ण बुटीकवर एक उपरोधिक नजर फिरवली. काही नाही ग, सहजच. मी माझ्या सूनबाईचं बुटीक बघायला येऊ शकत नाही का? नाही तसं नाही आहे, पण माझ्यासाठी अगदीच अनपेक्षित होतं हे. या ना, बसा. गार्गीने खुर्ची दाखवत म्हटलं. निधी खुर्चीवर बसली आणि पुन्हा एकदा आजूबाजूला बघत म्हणाली. गार्गी, माझ्या मैत्रिणीने मुंबईतील फॅशन शोबद्दल सांगितलं काय, पण तू मात्र सिद्ध केलंस हा स्वतःला. मानलं तुला. कसं चाललंय आता तुझं काम? हो, छानच काकू. थँक्स माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. गार्गी जरा घाबरत म्हणाली, कारण त्यांनी यासाठी पहिल्यांदा तिच्यावर विश्वास ठेवला हे तर खरं होतं, पण त्याचा आधार घेऊन त्या आता काय बोलणार आहेत याचीच तिला भीती वाटत होती. आहे म्हणायचं लक्षात तुझ्या की मीच तुझ्यातलं टॅलेंट ओळखलं. पण गार्गी, तुला खरंच वाटतं का की या एवढ्याशा दुकानातून तुला ते आयुष्य मिळेल जे एका इनामदारांच्या सुनेला शोभतं? पण जे काय मिळतंय त्यामध्ये मी खुश आहे काकू. आणि आता मुंबई फॅशनमध्ये नंबर आल्यापासून मला चांगले ऑर्डरही येत आहेत. आय एम सो मच हॅपी. अगं पण जरा मोठे मोठे विचार करायला शिक गार्गी. का त्या छोट्याशा डबक्यातच आयुष्य जगायचंय तुला? थोडी माझ्यासोबत राहशील तर शिकून घेशील. आणि तसंही गार्गी, तुझं आणि कार्तिकचं नातं एका वर्षाचा करार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. लक्षात ठेव, तुझी एक चूक व्हायला अवकाश. या घरातले लोक तुला घरातून बाहेर हकलायला कमी करणार नाही आहेत. असं का म्हणताय काकू? अगं फॅक्ट सांगते मी तुला. का असं तर नाही ना? तुलाही आता तिथल्या श्रीमंतीची आणि राहणीमानाची सवय लागली आहे? असं काहीच नाही आहे काकू. अगं असू दे, चांगली गोष्ट आहे. माणसाने नेहमी पुढे जाण्याचाच विचार करावा आणि मलाही वाटतं उलट तू आमच्याच घरात राहावं. फक्त आमच्यासोबत राहशील तर फायद्यात राहशील. कारण ना गायत्रीताई, ना श्रीकांत भाऊजी, ना कार्तिक तुला विचारणार आहे. आणि दादासाहेब ते पण असेच आहेत, जिकडे गुलाल तिकडं खोबरं. तुम्हाला काय म्हणायचंय नक्की? मी समजले नाही. आता बघ, गायत्री तुझ्याशी कशी वागते. कार्तिक तर तुझ्याकडे बघायलाही तयार नसतो. तुला या घरात ती किंमत कधीच मिळणार नाही जी तुला मिळायला हवी. अगदी काल तू त्या मुलीचा पडदा फाश केलास तरीही. बोलली गायत्री तुझ्याशी? केलं तुझं कौतुक येऊन? नाही ना? कारण अगं ती तशीच आहे. गार्गी फक्त शांतपणे ऐकत होती. निधीच्या बोलण्याचा रोख कुठे आहे हे तिला हळूहळू समजू लागलं होतं. गार्गी, हे बघ, आता स्पष्टच सांगते, तू जर आम्हाला साथ दिलीस ना तर आम्ही तुला इतके पैसे देऊ की तुला या छोट्या बुटीकवर अवलंबून राहावं लागणार नाही. तू तुझं आयुष्य तुला हवं तसं जगू शकशील. निधीने थेट मुद्द्याला हात घातला. पण तुमच्या बाजूने व्हायचं म्हणजे काय? मी समजले नाही. अगं सोपं आहे. जे आम्ही सांगतोय ते तू करायचं बस. आम्हाला बस कार्तिकला त्या पदावरून काढायचंय. ते काम करायला आम्हाला तुझी मदत हवी. बोल, आहे मंजूर?
गार्गी क्षणभर सुन्न झाली. तिने निधीच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं, पण का करताय निधी काकू हे सगळं? म्हणजे कार्तिकच्या विरोधात का जाताय तुम्ही? का जातोय म्हणजे काय? अगं सगळं जर का त्या कार्तिकच्या हातात गेलं, तो जर कायमस्वरूपी CEO झाला तर आमच्या वाटेला काय येणार? अहो पण आपण एकाच कुटुंबात राहतोय ना, मग सगळे मिळून एकत्र का नाही राहू शकत? निधीचा चेहरा क्षणार्धात कठोर झाला. तिने एक थंड हसू दिलं. कुटुंब? गार्गी, मूर्खपणाच्या गप्पा करू नकोस. आम्ही काय फक्त त्यांच्या तालावर नाचायचं? आम्हाला आमचा वाटा हवाय आणि तो मिळवण्यासाठी आम्हाला तुझं सहकार्य हवं. अच्छा, याचा अर्थ काल ती मुलगी तुम्हीच पाठवली होती. एम आय राईट काकू? आणि तिला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दिलं नाहीये. हो, हुशार आहेस ग तू, म्हणूनच मला आवडलीस. मला वाटलं नव्हतं एवढी टॅलेंटेड असशील तू. तू ना खरंच ये आमच्या गटात, राडा करू आपण. निधी म्हणाली तशी गार्गी आता उपहासाने हसली. माफ करा निधी काकू, आणि समजा मी नाही आले तुमच्या गटात तर? एवढी मोठी ऑफर धुडकावणारा मूर्ख म्हणावं लागेल. आणि असं तुला तिथं काय मिळणार आहे? फक्त अपमान. आणि त्यासाठी एवढं प्रामाणिक राहत आहेस तू? हे बघ, त्यांनी तुला 8 लाख दिले ना, मी 20 लाख देईन. आणि त्या घरात कायमची जागा, कार्तिक इनामदारची बायको म्हणून. आता कमाल करताय हा निधी काकू तुम्ही. आत्ताच म्हणालात ना कार्तिक माझ्याकडे बघतही नाही, मग त्याची बायको म्हणून का ठेवायचे तुम्हाला मला इनामदारांच्या घरात? गार्गी आता ताठमानेने उभी राहिली. अगं पण भल्या भल्या मुली इनामदार घराण्याची सून होण्यासाठी मरतात. तुला ती संधी आम्ही देतोय, जरा विचार कर. निधी काकू, मला 1 करोड जरी दिलेत ना तुम्ही तरी नकोत. घाम गाळून मला 2 रुपये जरी मिळाले ना तेही पुरेसे आहेत माझ्यासाठी. सो एकच सांगेन, हे जे काही तुम्ही करताय ना ते थांबवा. गार्गी आता ठामपणे म्हणाली. गार्गी, तुला असं वाटत नाही का की आता अतिहुशार बनतेस तू? तुला घरातून काढायला मला 1 मिनिट सुद्धा लागणार नाहीये. आणि म्हणून सांगते, तुला काय सांगितलंय तेवढंच कर. उगाच आम्हाला शहाणपणा शिकवू नकोस. तुला पैसे मिळण्याशी मतलब. निधी चिडून म्हणाली. मग निधी काकू, प्लीज तुमचे पैसे तुमच्याजवळ ठेवा. पैशांची हाव ना मला आधी कधी होती ना आत्ता आहे. तुम्ही जाऊ शकताय. गार्गी, तू माझ्याशी असं बोलते आहेस? तुला कळतंय का तू कोणाशी बोलते आहेस आणि त्याचा परिणाम काय होईल? परिणाम जे काही होतील ते मी बघून घेईन काकू, पण स्वतःच्या स्वार्थासाठी मी कोणाशीही गद्दारी नाही करणार. दादासाहेबांशी तर अजिबातच नाही. गार्गीने शांतपणे सांगितलं. तुझं हेच फिक्स आहे तर? हो काकू, माझा विचार असा सहजासहजी बदलत नाही. ठीक आहे, आज तू माझा हात झटकलायस. लक्षात ठेव, लवकरच तू रडत माझ्याकडे येशील, पण तेव्हा मी नसेल तुला वाचवायला. असं म्हणून निधी तावातावाने आपला गॉगल लावून बुटीकचा दरवाजा जोरात आपटत बाहेर पडली. बाप रे, मी काय ऐकलं हे सगळं? माझ्या शंकेला आज स्वतः निधी काकूनेच खतपाणी घातलंय. म्हणजे काल पार्टीत जे काही झालं, ती मुलगी, तो रुमाल, हे सगळं याच लोकांनी रचलेलं षडयंत्र होतं. इतकं कोणी कसं निष्ठुर असू शकतं? स्वतःच्या पुतण्याला जो त्यांना इतका मान देतोय त्याला अशा प्रकारे संपवायला निघालेत हे लोक. तिने डोळे मिटले आणि तिला निधी काकूंचा तो क्रूर चेहरा आठवला. आणि त्या काय म्हणाल्या? 20 लाख? त्यांना खरंच वाटतं का की ही गार्गी पैशांसाठी एवढी मोठी गद्दारी करेल? हो, त्यांना कदाचित माहीत नाही की कार्तिक आता माझ्या बाजूने आहे, म्हणून ते अशा बोलत असतील. पण हा कार्तिक या परिस्थितीत माझी बाजू घेईल तर ना? नाहीतर ऐनवेळी त्याने माझी साथच नाही दिली तर काय करायचं मी? शेवटी कितीही झालं तरी त्याची मॉम गायत्री इनामदारचंच रक्त सळसळते त्याच्याही अंगात. नाही, मला सावध राहायला हवं. गार्गीच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण लगेच तिने ते पुसलं. अन हो, कार्तिक, तो तर मनीष काकांवर आणि निधी काकूंवर डोळे मिटून विश्वास ठेवतोय. मग अशी गाडीत तो माझ्यावर ओरडला, कारण त्याला वाटतंय की मी विनाकारण त्याच्या कुटुंबावर संशय घेते.
पण आता मला खात्री पटली आहे की शत्रू बाहेर नाही तर घरातच आहे. पण कार्तिकला हे कळायलाच हवं. जर कार्तिकला हे सत्य वेळेवर समजलं नाही तर त्याचे हे काका काकू त्याला पुरतं बर्बाद करून सोडतील. तिचा हात नकळत तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेला. निधी काकू जाताना ज्या धमक्या देऊन गेल्या आहेत त्यावरून त्या शांत बसणार नाहीत हे नक्की. आता त्या नक्कीच माझ्या विरोधात काहीतरी मोठी चाल खेळतील. मी ही गोष्ट कार्तिकला पुन्हा सांगायला हवी का? पण तो ऐकेल का काय माहीत. नाहीतर मलाच पुन्हा वेड्यात काढेल. नाही, आता मला रडून किंवा घाबरून चालणार नाही. इनामदारांच्याच घरात भेदी आहेत तर मलाही आता हुशारीनेच पाऊल उचलावं लागेल. माझा फक्त कार्तिक आणि दादासाहेबांवर विश्वास आहे. आणि समजा त्यांचा विश्वास कायम राहिला नाही तरीही मला माझ्याच हिमतीवर हे सगळं सोडवायला हवं. पण यार, आता कुठे कार्तिकची ती दुसरी बाजू मी अनुभवू लागले होते. आणि आता लगेचच हे काय चाललंय? दादासाहेबांना भेटून बोलावं लागेलच. ते माझ्यावर विश्वास ठेवो अथवा न ठेवो, आज रात्री नाही तर उद्या त्यांना एकांतात भेटून मी बोलणार म्हणजे बोलणार. ती मनाशी पक्का निश्चय करत होती. इकडे निधीने गाडीत बसताच मनीषला फोन कॉल लावला. तिचा आवाज द्वेषाने थरथरत होता. मनीष, मी तिला भेटले. ती कोण? आता जरा स्पष्ट बोलतेस का? तीच रे, गार्गी. तिला आपल्या बाजूने वळवायचा प्रयत्न केला मी. पैशांचंही आमिष दाखवलं पण मला नाही वाटत ती आपल्या हाताला लागेल. आता रे काय करायचं? मी म्हटलं होतं ना तुला, जे काय करायचं ते जपून कर. तू आता तिला सावध करून आलीस निधी. अरे पण तिला आपल्यावर आधीपासूनच संशय आले वाटतं. तिला माहितीये काल पार्टीत आलेली मुलगी आपण पाठवलेली आणि तू तिला पोलिसातही दिलं नाहीयेस. व्हॉट? हाऊ शी नोज धिस? मला कसं माहिती असेल? ती दिसते तितकी साधी नाही वाटते मनीष. मला तर आता प्रचंड भीती वाटते. तिने जर बाबांना जाऊन सत्य सांगितलं तर आपलं काही खरं नाही. तू सगळा घोळ करून ठेवलायस निधी. आता तूच तो सुधारायचा. मला काही माहीत नाही. मी घरी येईपर्यंत ती पोरगी मला इनामदार विलांच्या बाहेर पाहिजे. काय? अरे असं काय करतोयस तू मनीष? मी काय करू आता? मला माहीत नाही निधी. आता काय करायचं ते तू बघ. मी ठेवतोय. तेवढंच काम नाहीये मला, म्हणत मनीषने सरळ फोन ठेवून टाकला. निधी आता टेन्शनमध्ये आलेली. करायला गेली एक आणि झालं एक होतं. पण आता गार्गी घरातून बाहेर जाईल असं करणं तिला आज काही करून गरजेचं होतं. नाहीतर घराबाहेर निघण्याची वेळ त्यांचीच असणार होती, जे की तिला परवडण्यासारखं नक्कीच नव्हतं. संध्याकाळची वेळ होती. गार्गी आणि कार्तिक एकाच गाडीतून घरी नेहमीसारखे पोहोचले. बुटीकमध्ये निधी काकूंनी येऊन दिलेल्या त्या धमकीमुळे गार्गीचं मन आधीच अस्वस्थ होतं, पण बाहेरून ती शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. गाडीतून उतरताना कार्तिकने एकदा तिच्याकडे पाहिलं, जणू तो तिची अस्वस्थता टिपण्याचा प्रयत्न करत होता, पण तो काही बोलला नाही. तिला कल्पनाही नव्हती घरात आज तिच्यासाठी काय वाढून ठेवलं आहे. दोघेही हॉलमध्ये शिरले, पण तिथलं वातावरण पाहताच दोघांच्याही पावलांची गती मंदावली. हॉलमध्ये कमालीची शांतता होती, जी कुठल्या तरी मोठ्या वादळाची चाहूल देत होती. गायत्री सोफ्यावर बसून डोळे पुसत होती. श्रीकांतराव तिथेच बाजूला चिंतित बसलेले. दादासाहेब आपल्या खुर्चीवर गंभीर मुद्रेने बसले होते, तर निधी काकू गायत्रीच्या खांद्यावर हात ठेवून तिला सावरत असल्याचं नाटक करत होत्या. काय झालं मॉम, तू अशी रडतेस का? कार्तिकने पुढे जात विचारलं. गार्गीला मात्र ती गूढ शांतता तिच्याच अंगावर येणारे असं क्षणभर वाटून गेलं. काय सांगू आता? सांग बाई निधी तूच, गायत्री मुसमुसत म्हणाली. तशी निधी काकू पुढे येत म्हणाली, काय होणार कार्तिक? गायत्री ताईंची ती हिऱ्याची अंगठी तुला माहिती आहे ना, श्रीकांत भाऊजींनी मागच्याच ॲनिव्हर्सरीला दिलेली, तीच सापडत नाहीये. काय? हिऱ्यांची अंगठी? अरे पण अशी कुठे जाईल अंगठी? नीट शोधली नाहीये का? कार्तिकने कपाळावर आठ्या आणत विचारलं. सगळी रूम शोधली रे, कपाट पालती घातली, ड्रेसिंग टेबल बघितलं, पण अंगठी कुठेच नाहीये. मी तर ती ट्रेमध्येच ठेवली होती, गायत्री म्हणाली. अरे मग गेली कुठे? कार्तिक म्हणाला. आता काय माहीत कुठे गेली? घरात तर आपलेच आहेत सगळे, घराबाहेरचं कोण आहे तेव्हा? ती गार्गीकडे पाहत म्हणाली. तसा गायत्रीला तिचा इशारा कळला.
आणि गार्गीला मात्र ते पाहून अंगभर शहाराच उमटला. म्हणजे निधीचा डाव तिच्यावरच उलटवण्याचा होता. गार्गी लगेच समजली. आता मला कळलं, हे काम हिचंच असेल, दुसरं कोण असणार. गायत्री सरळ उठून उभी राहत तिरस्कृतपणे गार्गीकडे पाहत म्हणाली, काय बोलतेस काय मॉम? तिचं नाव का घेते आहेस? दादासाहेबांच्या ऐवजी कार्तिकचाच आवाज रागात हॉलमध्ये घुमला. एवढ्यात मनीषचंही घरात पाऊल पडलं होतं. कार्तिक, अरे तू तिला ओळखतोसच किती? शेवटी मध्यमवर्गीय घरातून आली आहे ती. इतकी महागडी अंगठी पाहून कोणाचंही मन डळमळू शकतंच आणि हिचं तर डळमळू शकतंच. गायत्री रागात म्हणाली, अहो गायत्री ताई, गार्गी अशी मुलगी नाही वाटत हो, तिला कशाला मध्ये घेताय? निधी कशी तरी हसत बळेच तिची बाजू घेत म्हणाली. गार्गीला मात्र तिचा डबल गेम कळत होता. मॉम बस कर आता. गार्गीला पैशांची इतकी हाव असती ना तर ती इतक्या दिवस थांबलीच नसती. तुमचा कोणाचा असेल नसेल पण माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ती या घरची सून आणि माझी बायको आहे, तेव्हा तिचा असा अपमान झालेला मला चालणार नाही. कार्तिक आता गार्गीच्या बाजूने ठामपणे उभा राहिला. हे पाहून गार्गीच्या डोळ्यात पाणी तरळलं. वा, बायकोचा अपमान नको, पण मॉमचा झाला तर चालतोय वाटतं तुला. तुला माझ्यावर जरा जरी प्रेम असेल तर मला ना हिच्या रूमची झडती घेऊ दे. जर हिने घेतली नसेल तर हिला कशाची भीती? हॉलमध्ये अचानक शांतता पसरली. गार्गीने पाहिलं की दादासाहेब अजूनही शांत होते, पण त्यांच्या नजरेत एक वेगळाच विचार सुरू होता. गार्गीने आता स्वतःला सावरलं आणि ठामपणे म्हणाली, मॉम, जर तुम्हाला माझ्यावर संशय असेल तर खुशाल माझी रूम चेक करा. मी काहीही चोरलेलं नाही आहे, त्यामुळे मला भीती वाटण्याचं कारण नाही. चला, तुम्ही स्वतः येऊन माझं कपाट बघा. निधी काकूंच्या ओठावर आता एक चोरटं हास्य उमटलं. त्यांनी जे घडवून आणलं होतं तेच घडत जे होतं. आजचा भाग इथेच संपलेला आहे. आता गार्गी स्वतःच्या रूमची झडती घ्यायला परवानगी देते तर काय मग? पण अशा वेळी निधीच्या कारस्थानानुसार खरंच तिच्या कपाटात जर का काही सापडलं तर कार्तिक तिची बाजू घेईल ना? बघूया काय होत आहे पुढील भागामध्ये. ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.